नाशिकच्या महंतांना माहिती नसेल पण कुंभमेळ्याची सुरुवात त्र्यंबकेश्वर पासून झाली। आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी महाराज यांनी वक्तव्य केलं। कुंभमेळा त्र्यंबकेश्वरमध्ये होतो आणि यापुढे देखील हीच परंपरा राहणार असल्याचं रवींद्र महाराज पुरी यांनी म्हटलेलं आहे। हमेशा कुंभ जो है त्र्यंबक शही रहा है और कुंभ की शुरुआत त्र्यंबक शही हुई है। और नासिक में जब हमारा आपस में, जैसे आपने कहा कि लोग हमको नहीं मानते, हम उनको नहीं मानते, कभी यहाँ कुछ घाट की भी कमी है। एक तालाब यहाँ पे, कुंड हमारे यहाँ है, उस कुंड में हमारा और वैष्णव संप्रदाय का कुछ वाद विवाद हो गया। उसके पश्चात ही वो लोग नासिक में गए हैं। परंतु जो महाकुंभ है, महाकुंभ त्र्यंबक में ही लगता है, जहाँ साक्षात बाबा त्र्यंबक बैठे हैं, ब्रह्मा विष्णु महेश बैठे हैं। इसीलिए कुंभ की शुरुआत जो है यहाँ से होगी। परवाही मुख्यमंत्री महोदयाने त्यावेळेला या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे। मला वाटतं नाव मागे पुढे नाही, पण दोघांची नावे आहेत। नुसतं कुंभमेळा नाशिक असं आतापर्यंत प्रचलित नाव होतं, त्यामुळे कुंभमेळा त्र्यंबकेश्वर हे नाव त्याच्याबरोबर लागावं। दोन्हीचा कुंभमेळा अतिशय महत्त्वाचा आहे, पवित्र स्थानाचं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलं, परवा सांगितलं, 3 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा छान होतो त्र्यंबकेश्वरला गेले होते, की दोन्ही नावं त्यात आली पाहिजे, दोन्ही नावाचा उल्लेख त्या ठिकाणी झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।